यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। कोणाचा बाजार उठणार, 70 जणांचे भवितव्य आज ठरणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या 18 जागांसाठी आज सकाळपासूनच मतदान सुरू झाले आहे। या निवडणुकीत 70 उमेदवार संचालक होण्यासाठी आपले नशीब आजमावत आहेत। यासाठी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर या ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सोसायटीचे चेअरमन, व्यापारी आणि हमाल तोलार सदस्य असे एकूण 5431 मतदार मतदान करणार आहेत। सहकारी संस्थांमधून 11, ग्रामपंचायतीमधून 4 व्यापारी, मतदारसंघातून 2 तर हमाल तोलार मतदारसंघातून 1 संचालक निवडला जाणार आहे। निवडणुकीसाठी 8 मतदान केंद्र असून उद्या दुपारी काळानी मंगल कार्यालयात मतमोजणीला सकाळी 8 वाजता प्रारंभ होईल। वास्तविक पाहता ही निवडणूक भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध भाजपचे 2 देशमुख आमदार यांच्यामुळे जास्त रंगतदार झाली आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, गणेश वानकर, श्रीशैल नरोळे, अविनाश मार्तंडे आदींचे एक पॅनल झाले असून त्याविरोधात आमदार सुभाष देशमुख यांनी विजयकुमार देशमुख, बळीराम काका साठे, सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी वैर विसरून दोस्ताना करत पॅनल उभे केले। विशेष म्हणजे ग्रामपंचायत मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांचा सुपुत्र मनीष यांचा सामना गणेश वानकर यांच्याशी होणार आहे। त्यामुळे यातील कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार याची उत्सुकता आहे। त्यामुळे बाजार समिती कोणाची याचा फैसला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत होईल। सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावातील पाणी अतिप्रदूषित झाल्यामुळे शेकडो मासे मृत, परिसरात निर्माण झाली दुर्गंधी। अर्पित कथ्थक नृत्यालयाच्या वतीने शनिवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला कथ्थक रंग हा 160 कलाकारांचा विविध कथ्थक नृत्याविष्काराचा कार्यक्रम। सोलापूर शहर परिसरात काही भागात शनिवारी रात्री 10च्या सुमारास झाला अवकाळी पाऊस। काश्मीरमध्ये करण्यात आली मोठी दहशतवादी विरोधात कारवाई, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या सुमारे 500 लोकांना घेतले ताब्यात। सोलापुरातील किमया ग्रुपच्या संचालिका दीपाली गांधी यांची महाराष्ट्र क्रेडाई वुमन्स विंग्सच्या समन्वयकपदी निवड। Spenca premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। जागतिक नृत्य दिनानिमित्त मंगळवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात नृत्योत्सव 2025 हा भरतनाट्यम आणि कथ्थक अशा 300 कलाकारांचा होणार कार्यक्रम। बीडच्या माजलगाव मधील मराठवाडा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये 15 कोटींचा अपहार, 24 जणांविरोधात गुन्हे दाखल। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमळा येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला केली अटक। भारत फ्रान्स यांच्यात उद्या होणार 63,000 कोटी रुपयांचा राफेल करार। मार्च महिन्यात तब्बल 1,45,00,000 भारतीयांनी केला देशांतर्गत विमान प्रवास। 30 एप्रिल रोजी गोमय उत्पादने वस्तू विक्री दिवस। या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील सर्व बस स्थानकावर तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी उभारले जाणार गोमय उत्पादनाचे स्टॉल्स। सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात 3 मे रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होणार। श्रीलंकेहून भंते मार्गदर्शनासाठी येणार। मुंबई इंडियन्स संघाचा आज दुपारी वानखेडे स्टेडियमवर लखनौ संघाशी होणार IPL अंतर्गत सामना।
राज्यात 58,77,000 कुणबी नोंदी सापडल्या. या आधारे 8,25,000 जणांना देण्यात आली कुणबी प्रमाणपत्रे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अहवालातील माहिती. Kia, movement that inspires. मंगळवेढा रोडवरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्पातील सुविधा, रस्त्यालगत स्ट्रीट लाईट, अंतर्गत रस्ते, स्वतंत्र MSCB DP, पाण्याची सुविधा, चिल्ड्रन प्लेग्राउंड. ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क, स्टार बाजार जवळ, सोलापूर. संपर्क 9130 12 32 23 आणि 0217 238 01 23. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही परदेश दौऱ्यावर. राज ठाकरे 29 एप्रिलला तर उद्धव ठाकरे मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात परतणार. त्यानंतर होणार एकत्र येण्याची चर्चा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीय शेअर बाजार देणार प्रत्येकी 4 लाख रुपये. बँक ऑफ महाराष्ट्राला संपलेल्या आर्थिक वर्षात झाला 5,520 कोटी रुपयांचा निव्वळ नफा. AR रहमान यांचे वीर राजा वीर हे गाणे ज्युनियर डांगर बंधूंच्या शिवस्तुती या मूळ रचनेसारखेच असल्यामुळे AR रहमानला कॉपीराईट प्रकरणी 2 कोटी रुपये जमा करण्याचे दिल्ली न्यायालयाने दिले आदेश. महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही, सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. मुंबईतील बलार्ड इस्टेट येथे असलेल्या ईडीच्या इमारतीला लागली आग. आगीचे गांभीर्य वाढले. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये इमर्जन्सी केली घोषित. सैन्याच्या तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत भारतीय सुरक्षा दलाने 9 दहशतवाद्यांची घरे केली उद्ध्वस्त. शनिवारी रात्री बांदीपोरा जिल्ह्यातील नाज कॉलनीतील लष्करी तोयबाचा दहशतवादी जमील अहमद याचे घर केले उद्ध्वस्त. पाक पुरस्कृत 14 दहशतवाद्यांची यादी भारताने केली जाहीर. हे सर्व अतिरेकी लष्करी-ए-तोयबाचे, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनाशी संबंधित. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले, सिंधू नदीच्या पाण्यावरील हक्क सोडणार नाही. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.